दाखवायचं आता आरती झाल्यावर दाखव. हॅलो नमस्कार, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. जसं की आज आहे रविवार आणि आज आमच्याकडे खंडोबांची तळी उचलायची आहे. सो त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत घरी आणि आता आरती चालू आहे खंडोबांची. आज रविवार आहे त्यामुळे सगळेजण घरी एकत्र आलेले आहेत आणि आम्ही दुपारचे जेवणे वगैरे करून घेतले आणि नंतर निघालो आहोत मॉलमध्ये. हा मॉल आहे वाकडमध्ये, वाकड आणि हिंजवडीच्या जवळपासच्या एरियामध्ये आहे हा मॉल, जे की नवीन झालेले आहे. जवळपास 4-5 महिन्यापासून पूर्वी याची ओपनिंग झालेली आहे. बट मी आज पहिल्यांदाच त्या मॉलमध्ये जात आहे आणि खरोखर खूप छान मॉल आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि आय होप तुम्हाला नक्की आवडेल आणि नक्कीच तुम्ही इथे व्हिजिट द्याल. सो हा आहे फोनिक्सचा मिलेनियम मॉल, जो की वाकडमध्ये आहे. तुम्ही गुगल मॅपवरती टाकून सर्च करू शकता ॲड्रेस आणि जवळपास पिंपरी चिंचवडमधला आहे हा मॉल. सध्याला हा वाकडचा सगळ्यात मोठा मॉल म्हणून ओळखला जात आहे. मिलेनियम म्हणून हा मॉलचं नाव आहे आणि तुम्ही गुगल मॅपवरती जर टाकाल तर तुम्हाला इझिली हा ॲड्रेस फाइंड आउट करू शकता. तर आपण एंट्रन्समधून आतमध्ये येतो तेव्हा हे सगळ्यात मोठे अट्रॅक्शन आहे की इथे खूप मोठी क्रिसमस ट्री डेकोरेट केलेली आहे. त्याचे लाईट्स वगैरे इफेक्ट्स मस्त दिलेले आहेत आणि त्यानंतर आहे इथे वॉटर फाउंटन्स, जे की लाईक म्युझिकल वॉटर फाउंटन्स आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये लाईट्स वगैरे आहेत, लायटिंगचा इफेक्ट आहे आणि खूप सुंदर आहे. आपण जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा तिथे एका साईडने पार्किंग लाईक गाडी 4 व्हीलर पार्किंगसाठी रस्ता आहे आणि त्यानंतर एका साईडला एंट्रन्स आहे. सो इथून तुम्ही आतमध्ये आल्यानंतर हे सगळं तुम्हाला पाहायला मिळतं आणि जसं जसं थोडा अंधार होतो म्हणजेच थोडासा लायटिंगचा इफेक्ट जास्ती दाखवतो. इथे मुलींनी खूप एन्जॉय केला हा वॉटर फाउंटन्सचा इफेक्ट. बराच वेळ आम्ही इथे थांबलो होतो, तर दोघी जायलाच नको म्हणत होत्या कारण हे खूप छान त्यांना वाटत होतं म्हणून. बराच वेळ खेळला, त्यानंतर आम्ही अर्धा पाऊण तासानंतर आतमध्ये गेलो. ही आहे आत जाण्यासाठीचा एंट्रन्स, जिथे की 2 डोर्स आहेत, जिथे की एक एक्झिटसाठी आणि एक एंट्रीसाठी आहे. सध्या तरी हे 2च आहेत आणि एंट्रीसाठी फक्त एकच आहे, जिथे की तुम्हाला चेकिंग होतं. चेकिंग झाल्याच्या नंतर आतमध्ये जाऊ शकता आणि गेल्याच तुम्हाला एक स्क्रीन आहे, जिथे की पूर्ण मॉलच्या शॉपचे ॲड्रेसेस वगैरे आहेत, म्हणजे कुठला मॉल कुठल्या फ्लोअरला आहे वगैरे वगैरे इन्फॉर्मेशन आहे, जिथे तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता तुम्ही डायरेक्टली कुठे जायचं असेल तर. बट आम्हाला तर सध्याला पूर्णच मॉल फिरवून घ्यायचा होता, त्यामुळे आम्ही आतमध्ये सगळीकडे फिरून घेतला अगोदर. आणि हा आहे सगळ्यात जास्ती मस्त वॉल, ॲट्रॅक्टिव्ह आहे खूप आणि बऱ्याच जणांनी इथं फोटोज काढण्यासाठी गर्दी केलेली होती. डायमंड शेप आहे, त्यामध्ये लाईट्स आहेत आणि त्यानंतर वरच्या साईडला तिथे LED स्क्रीन आहे, जिथे की वेगवेगळे टाईपचे ॲनिमेशन्स चालू होते. लाईट्सचे इफेक्ट असल्यामुळे ही खूप अट्रॅक्टिव्ह एक वॉल होती खरं तर. सो तिथेच लोकांची गर्दी होती फोटो काढण्यासाठी. आणि त्यानंतर जर तुम्ही आतमधल्या साईडला गेलात तर इथे वेगवेगळ्या टाईपचे लाईट्स आहेत, म्हणजे आय डोंट नो हे काय आहे, बट लाईट्सचेच काहीतरी इफेक्टिव्ह मस्त पीसेस आहेत, जे की भारदस्त असे होते. इंटेरियर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक युनिक क्वालिटीचं इंटेरियर डिझाईन्स एक युनिक आहेत सगळीकडे. सगळाच मॉल जर पाहायला गेला तरी इथे सगळ्याच गोष्टी काहीतरी युनिक आणि खूप सुंदर सुंदर आहेत, ज्या की तुम्हाला कुठेही पाहायला मिळाल्या नसतील. अशा सुंदर सुंदर गोष्टी पाहायला मिळतील. तर इथे मार्केट 99 आहे, MR DIY आहे. जवळपास सगळेच इंटरनॅशनल ब्रँड्स इथे कवर झालेले आहेत. सगळ्याच ब्रँडचे कपडे तुम्हाला शॉप्स इथे अवेलेबल आहेत. हे पण एक स्टॅच्यूज होते, जिथे की एक युनिक गोष्टी मला पाहायला मिळाल्या इथे.
जसं एक फॉरेनचा एखादा मॉल पाहतो की काय आपल्याला असा भास होतो इथे आल्याच्यानंतर. आणि प्रत्येक गोष्ट इथली लाईट्स असू देत किंवा कुठल्या स्टाईल्स असू देत, प्रत्येक गोष्टीमध्ये एक वेगळाच आपल्याला फील येतो, जसं की आपण कुठल्या तरी दुसऱ्या कंट्रीमध्ये गेलेलो आहोत असा फील येतो. सो आता आम्ही जात आहोत ऑब्वियसली फन सिटीज म्हणजे गेम झोनच्या तिथे आम्ही जात आहोत, कारण आम्ही आलो होतो मेन त्यासाठी. त्यामुळे निधीला गेम्स खेळण्याचा खूप नाद आहे, त्यामुळे आम्ही आलो आहोत इथे गेम्स खेळण्यासाठी. इथे मुलींसाठी, तुमच्या मुलांसाठी वगैरे भरपूर टाईपचे गेम्स तुम्हाला पाहायला मिळतील. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्ही सगळ्याच टाईपची मुलं इथे खेळू शकतात. तर हा होता संडे स्पेशल ब्लॉग. आय होप तुम्हाला ब्लॉग पण आवडेल आणि हा मॉल तर नक्कीच आवडेल आणि तुम्ही नक्की विजिट कराल या मॉलमध्ये. आणि तर परत पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट पण करा आणि शेअर पण करा. चला बाय बाय.